भगवंतांचं स्तुती करता येणार आहे, त्यांच्या रूपाचं वर्णन करता येणार आहे. या आनंद भावामध्ये हनुमानजी जेव्हा वरतून झाडावरून खाली येतात, सीतामातेचा शोध घेतल्यानंतर जेव्हा सीतेला पाहतात, पहिल्यांदा जेव्हा सीतेला पाहतात तेव्हा असं वर्णन करण्यात आलेलं आहे की सीता अगदी हुबेहूब रामासारखी दिसत होती. इतकं साम्य होतं. आपण बघू शकतो आपण आत्ता पण पाहू शकतो की अनेक असे पती पत्नी आहेत जे काही कालानंतर त्यांचं रूप एक समान व्हायला चालू होतं. का? कारण ते सतत एकमेकांकडे पाहत असतात अनेक वर्ष आणि सतत ते एकमेकांचं चिंतन करत असतात. तर अनेक जण असे अजूनही आपण पाहू शकतो की पती पत्नीच्या चेहऱ्यामध्ये साम्य यायला चालू होतं. आणि इथे तर प्रत्यक्ष भगवान आणि भगवंतांची अंतरंगा शक्ती जी सीतामाता आहे, हे दोघेही भगवंतांचेच रूप आहेत. आणि सीतामातेचं जे सौंदर्य आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं सौंदर्य आहे किंवा रूप आहे, ते अगदी हुबेहूब तसं दिसायला सुरू झालं होतं. आणि तेव्हा हनुमानजी मग रूपाचं वर्णन करताना सांगतात की प्रभू श्रीरामचंद्र इतके सुंदर आहेत दिसायला की या पृथ्वीवरती, या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडावरती त्यांच्या एवढं सुंदर कोणीच नाही, त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. आणि मग जसं जसं हनुमानजी स्तुती करतायत तसा तसा हनुमानजींना आनंद होतोय आणि माता सीतेला पण अत्यंत ऊर भरून येतोय, त्यांना पण अत्यंत आनंद होतोय. आणि मग सांगतात हनुमानजी की त्यांचा रंग इतका सुंदर आहे. काही ठिकाणी वर्णन आहे की प्रभू श्रीरामचंद्रांचं जे रंग आहे तो थोडासा ग्रीनिश कलर आहे किंवा असा हिरवा कलरमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा वर्ण आहे. परंतु इतका फेंट आणि इतका सुंदर हिरवाट कलर आहे की दिसायला तो अत्यंत सुंदर दिसेल. आपण जसं बघतो की भगवान श्रीकृष्णांचा जो ब्लूइश कलर आहे किंवा असा आकाशी कलर आहे है ना, मेघासारखा किंवा आकाशातल्या मेघांसारखा असा कलर आहे तसा. त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांचा जर रंग किंवा त्यांचा वर्ण बघायला गेलं तर थोडासा असा हिरव्या कलरचा पण अतिशय मनमोहक, अतिशय सुंदर असा कलर आहे. आणि जेव्हा ते सांगतात की अतिशय सुंदर असा त्यांचा रंग आहे, त्याचबरोबर त्यांचं कपाळ, त्यांचं नाक, त्यांचे कान, त्यांचे बाहू आणि इतके सुंदर आहेत त्यांचे नाक, त्यांचे डोळे. आणि डोळ्यावर ते सांगतात की जो मनुष्य एकदा त्यांच्या डोळ्याकडे पाहत राहिला तर त्याची नजर कधीही डोळ्यापासून हटू शकत नाही किंवा डोळ्यापासून विचलित होऊ शकत नाही. इतके सुंदर कमळासारखे त्यांचे डोळे आहेत, त्यांचे ओठ, त्यांचे कपाळ, त्यांचं सर्व गोष्टी इतक्या सुंदर आहेत, इतक्या मनमोहक आहेत. ते पूर्ण वरपासून ते खालपर्यंत चरणांपर्यंत इतकं सुंदर हनुमानजी वर्णन करतात प्रभू श्रीरामचंद्रांचं. आणि सीतामातेला असं वाटत असतं की आता संपूच नाही वर्णन, तर ती अजून सांगा, अजून सांगा, अजून सांगा, अजून सांगावं हनुमानजी तुम्ही सांगा, असं सारखं म्हणत असते. परंतु इतका वेळ होत गेलेला आहे आणि मग हनुमानजी म्हणतात की माता आता तरी माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्याच रामाचा दूत आहे, त्यांचाच सेवक आहे आणि मी तुमच्या शोधकार्यासाठी इथं आलो होतो आणि मला तुमचा शोध लागलेला आहे आणि त्यामुळे आता मला पुढच्या कार्याला गेलं पाहिजे. तर सीतामाता म्हणते ते ठीक आहे, परंतु मला अजून एक सांगा की तुम्हाला जेव्हा तिथून निघालात तुम्ही तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी तुम्हाला काहीतरी माझी आठवण दिली असेल, ओळख पटवण्यासाठी म्हणून काहीतरी दिलं असेल. तर तेव्हा हनुमानजी म्हणतात हो, त्यांच्या लक्षात येते एकदम की हो बरोबर आहे. म्हणतात मला एक अंगठी दिली होती आणि ती अंगठी जेव्हा दाखवतात हनुमानजी, त्याच्यावरती आपण मागे चर्चा केली होती की ती अंगठीची कशी कथा आहे की कशी ती अंगठी श्रीरामांकडे आली. प्रभू श्रीरामचंद्रांनी ती जी हनुमानाला अंगठी दिली होती ती खरी तर त्यांच्याकडे नव्हती, ती दशरथ महाराजांनी सीतामातेला दिली होती. आणि सीतामातेंनी वनवासात असताना जेव्हा केवट भेटला होता तेव्हा त्या केवटाला द्यायला रामांकडे दिली होती आणि रामांनी ती अंगठी केवटाला दिली खरी, परंतु केवटाने ती अंगठी घेण्यास नकार दिला. आणि परत ती अंगठी जेव्हा प्रभू श्रीरामचंद्राकडे आली तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी ती अंगठी त्यांच्याकडेच ठेवली होती आणि आत्ता ती त्यांची निशाणी म्हणून ती त्यांच्याकडे दिली होती हनुमानजींकडे. तीच अंगठी इथे हनुमानजी दाखवतात आणि आता मात्र पूर्णपणे खात्री पटलेली आहे सीतेची की आता हेच हनुमानजी आपल्याला निश्चितपणे शोध तर लागलेला आहे. आता पुढचं कार्य निश्चितपणे हनुमानजी आपल्याला त्या कार्यासाठी सहाय्य करतील.
आणि मग हनुमानजी म्हणतात की आता माता शोध लागलेला आहे, तर आता तुम्ही माझ्याबरोबर चला आणि मी तुम्हाला घेऊन जातो आणि इथे थांबण्याची गरज नाही. मला माहिती आहे प्रभू श्रीरामचंद्र कुठे आहे आणि माझ्यात एवढी शक्ती आहे की मी सहजरित्या हा जो समुद्र आहे तो समुद्र सहजरित्या पार करू शकतो आणि तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. परंतु सीता माता अनेक कारणं सांगतात की तू एवढा छोटा आहेस, तू मला कसं बसवणार. त्यावेळेस मग हनुमानजी अत्यंत छोटे असतात आणि मग हनुमानजी स्वतःला पूर्णपणे विस्तार करतात आणि एवढं मोठं स्वतःचं रूप दाखवतात. जेव्हा ते एवढं मोठं रूप दाखवतात आणि मग म्हणतात की बसा माझ्या खांद्यावर, मी तुम्हाला सहजपणे घेऊन जाऊ शकतो. परंतु सीता म्हणतात की मला तुमचं एक कळत नाहीये की तुमचं खरं रूप आहे किती केवढं. कधी तुम्ही छोटे होताय, कधी तुम्ही मोठे होताय आणि पाहिजे तसं होताय आणि मला खरं तर भीती वाटायला लागली आणि एवढ्या समुद्रावरनं तुमच्या पाठीवरनं नेणं हे मला थोडं धोकादायक वाटतंय. परंतु हनुमानजी त्यांना थोडा कॉन्फिडन्स देतायत आणि त्यांना विनंती करतायत. वारंवार त्यांचा जो काही मुद्दा आहे तो त्याच्या प्रकारे त्या मुद्द्याचं उत्तर देत आहेत. परंतु सीता माता प्रत्येक वेळेस काही ना काही कारण देत आहेत आणि म्हणतायत नाही. तर तेव्हा हनुमानजी म्हणतात, माता खरं सांगा, काय कारण आहे. हे कुठलंही कारण मला पटण्यासारखं नाही. कधी म्हणताय तुम्ही मला भीती वाटते, मी पडेल तुमच्या खांद्यावरनं. कधी म्हणताय की मला तुमचं रूप, मला तुमच्या ह्याच्यावरती अजूनही पूर्णपणे विश्वास वाटत नाहीये. तर तुमचं खरं कारण काय तेव्हा ते सांगावं. तेव्हा सीता म्हणते, खरं सांगू हनुमानजी, की जेव्हा केव्हा हा रामायण, जेव्हा केव्हा या रामायण नाही पण ही जेव्हा केव्हा ही जी इतिहास लिहिला जाईल प्रभू श्रीरामचंद्रांचा आणि सर्वांचा, त्यावेळेस मात्र असं व्हायला नको की माता सीतेचं अपहरण झालं आणि मग रावणाने अपहरण केलं आणि तिकडनं एक वानर आलं आणि सीतामातेला घेऊन गेलं. तर असं नको व्हायला. तर त्यामध्ये माझी अशी इच्छा आहे की प्रभू श्रीरामचंद्रांनी इथे यावं. या रावणाचा पहिले तर गर्वहरण करावं. याला याला गर्वहरण करून याला संपवणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हा अनेक स्त्रियांचा असाच छळ करत राहील. आणि त्यामध्ये दुसरा माझा भाव असा आहे की प्रभू श्रीरामचंद्रांची कीर्ती सगळीकडे व्हावी, ही माझी खरी इच्छा आहे. आणि जेव्हा हनुमानजींना हा भाव कळतो माता सीतेचा, तेव्हा हनुमानजींना खूप आनंद होतो की किती उच्च कोटीचा भाव आहे. खरं तर हनुमानजींचा पण भाव अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा आहे. तरी पण ते या थोडक्यात या भक्तीकडनं, विश्वास हा भक्तीकडनं जेव्हा शिकतो एखादी गोष्ट, तेव्हा लक्षात येतं की भक्तीची किती परमोच्च अवस्था आहे. आणि इथे मग हनुमानजी मान्य करतात की मला मला तुमचा जो मुद्दा आहे तो कळला, की हनुमानजी म्हणतात की श्रीरामांची कीर्ती सगळीकडे व्हावी अशी तुमची इच्छा आहे. तर हरकत नाही. आता मला परवानगी द्या आणि मी जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांना ही सर्व वार्ता देतो आणि मग इथे त्यांना घेऊन येतो आणि मग तुमची मुक्तता करेल. परंतु सीता माता म्हणते की एक पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे फक्त 30 दिवस आहेत. त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्रांना सांगा 30 दिवसाच्या नंतर एक जरी दिवस झाला तरी मी स्वतःला संपवून घेईल. त्यामुळे तुम्ही त्यांना पहिले तर हे सांगा की त्यांच्याकडे फक्त 30 दिवसाचा अवधी आहे. दुसरी गोष्ट, ते तुम्हाला विचारतील की मला एक सांगा की ते तुम्हाला जेव्हा विचारतील की सीतेला तुम्ही भेटले का आणि तुम्ही म्हणाल हो, तर माझ्याकडे तर तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय सांगाल? तेव्हा सीता सांगते की अशी एक मी तुम्हाला घटना सांगते जी केवळ माझ्या आणि प्रभू श्रीरामचंद्रांमधलंच गुपित आहे. त्या गोष्टीची कुठेही वाच्यता झालेली नाहीये. ती गोष्ट इतर कोणालाही माहिती नाही. जेव्हा ती गोष्ट तुम्ही त्यांना सांगाल, तेव्हा त्यांची खात्री पटेल की तुम्ही सीताला भेटलात. तेव्हा सीता माता एक सुंदर त्यांची घटना सांगते आणि ती त्या अंगठीबाबतचीच असते. तेव्हा सीता माता सांगते की एकदा काय झालं की आम्ही प्रभू श्रीरामचंद्र माझा शृंगार करत होते आणि शृंगार करता करता त्यांच्या हातून चुकून जो माझं कुंकू होतं ते थोडं पुसल्या गेलं आणि कुंकू पुसल्या गेल्यानंतर मला तो अशुभ संकेत वाटला किंवा मला एकदम त्यावेळेस माहीत नाही कसं झालं, परंतु मला
काही क्षण का होईना प्रभू श्रीरामचंद्रांचा राग आला आणि मी त्यांना म्हणाले, की "अरे तुम्ही माझं कुंकू पुसलंय." आणि त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले, "ठीक आहे, ठीक आहे, मी परत लावतो." परंतु मला तो काही वेळापुरता तो राग एवढ्या माझ्या याच्यामध्ये गेला होता, की मी त्यांना म्हणाले, की "नाही, तुम्ही माझं कुंकू पुसलंय आणि मी तुम्हाला कधी माफ करणार नाही." अशा रागाच्या भरात मी त्यांना बोलून गेले आणि तिथून त्या श्रीरामांच्या महालातून रागारागात मी निघून गेले. आणि रागारागात नुसतेच निघून गेले नाहीत, तर मी अ, त्या दिवशी त्यांच्याशी पूर्णपणे अबोला धरला. आणि मी अबोला धरला. वारंवार ते विनंती करत होते, तरी पण मी अबोला सोडायला तयार नव्हते. आणि मग असं एक दिवस तसं गेल्यानंतर मग प्रभू श्रीरामचंद्रांनाही थोडासा राग आला आणि त्यांनी सांगितलं, की "मी पण आजपासून अबोला धरणार आणि मी पण तुझ्याशी बोलणार नाही." असा अ, त्यांनी पण पण केला आणि ते बोलेनात, मी बोलेना असे 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. परंतु आमच्या दोघांच्या प्रेमाची खरी तर ती परीक्षा होती. 3 पर्यंत आम्ही रागाच्या भरात तो अबोला जरी धरला असेल, तरी आम्हाला एक क्षणही एकमेकांशिवाय राहवत नव्हतं. आणि कधी एकदा बोलेल, की असं मला पण झालं होतं आणि मला हेही जाणवत होतं, की त्यांना पण असंच होतंय, की ते कधी एकदा माझ्याशी बोलतील. परंतु मुद्दा हा होता, की बोलायचं कोणी? आमच्या दोघांमधनं प्रथम बोलायचं कोणी? अ, तर तेव्हा मग मला असं वाटलं, की आपण काहीतरी करून त्यांना बोललं पाहिजे आणि म्हणून मला एक युक्ती सुचली. मी माझ्या हातातली जी हीच अंगठी आहे, हनुमानजी, ती अंगठी मी खाली अशी फेकून दिली आणि मग त्यांना बोलले, तिथे मोठ्याने ओरडले, की "इथे कोणी आहे का जो मला मदत करेल? माझी अंगठी कुठेतरी हरवली आहे आणि मला कोणीतरी ती अंगठी सापडून देण्यासाठी मदत करेल का?" असं जेव्हा ज्या क्षणी मी बोलले तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना आनंद झाला आणि त्यांना कळलं, की मी त्यांच्यासाठीच बोलतेय आणि ते पटकन उडी मारून खाली इकडे-तिकडे बघायला लागले आणि मग त्यांच्या लक्षात आलं, की ती अंगठी पलंगाच्या खाली गेली आहे आणि ते धावत जाऊन पलंगाच्या खालची अंगठी काढून मला त्यांनी दिली आणि अशा प्रकारे आम्ही दोघं एकमेकांशी बोललो आणि हे झाल्यानंतर आम्ही दोघं इतके हसलो एकमेकांना पाहून, इतके हसलो आणि आम्ही जेव्हा-जेव्हा ह्या गोष्टीची आठवण करतो, की आम्ही अबोला धरला, आम्ही रागात 2-3 दिवस एकमेकांशी बोललो नाहीत आणि नंतर ती अंगठीचा बहाणा करून मी त्यांच्याशी बोलले. ही जेव्हा-जेव्हा आठवण येते, तेव्हा-तेव्हा आम्ही खूप हसतो आणि आम्हाला खूप छान वाटतं तो प्रसंग. तर हा जो प्रसंग आहे हनुमानजी, हा प्रसंग आमच्या दोघांमधला अतिशय गुप्त असा प्रसंग आहे. तो कोणालाच माहीत नाही आणि तुम्ही जेव्हा रामजी तुम्हाला विचारतील, की तुम्हाला भेटली का सीता आणि ती काय म्हणाली? तर तेव्हा या प्रसंगाचं जेव्हा वर्णन कराल, तेव्हा ते तुम्हाला म्हणतील, की निश्चितपणे या प्रसंगावरनं तुम्हाला सीता भेटली आहे, असं अ, असं ते अ, गृहीत धरतील. तर अशा वेळेस अ, असं म्हणून राम तुम्हाला पूर्णपणे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि मग तुमच्यावरती कृपा करतील. असं म्हणून सीता हनुमानजींना आशीर्वाद देते आणि सांगते, की आता पुढच्या कार्यासाठी तुम्ही जा आणि अ, रामजींना हा माझा संदेश द्या. असं म्हणून तिथनं हनुमानजी जायला निघतात. हनुमानजी विचार करतात आणि मग जात नाहीत नुसते आणि किंवा विचारही करत नाहीत. तर ते म्हणतात, "माते, माझ्या 2 इच्छा होत्या. इथं आलो तेव्हा माझी इच्छा अशी होती, की तुम्हाला एकदा पुत्र म्हणून वात्सल्य भावात पुत्र म्हणून संबोधावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप भूक लागली आहे. तर मी इथले फळं खाऊ का?" ही परवानगी मागतायत. विचार करा काय भाव असेल हनुमानजींचा. एक तर पहिल्यांदा तर त्यांना एकदा त्यांची इच्छा आहे, की सीतामातेने त्यांना पुत्र म्हणून संबोधावं आणि लगेच सीतामाता त्यांना पुत्र म्हणून संबोधतात. आणि त्या आनंदात त्या म्हणतात, की "जा, तुम्हाला खरंच भूक लागली असेल, इथे अनेक प्रकारची सुंदर-सुंदर फळं आहेत, तर त्यांचं तुम्ही यथेच्छ त्याचा स्वाद घेऊ शकता." असं म्हणून सीतामाता त्यांना सांगते आणि परवानगी देते तिथून जाण्याची. आणि मग हनुमानजी तिथून अ, जाण्यासाठी निघतात आणि जेव्हा हनुमानजी तिथून जाण्यासाठी निघतात, तेव्हा पहिल्यांदा त्यांना फळं खायची असतात म्हणून ते या झाडावरनं त्या झाडावर, त्या झाडावरनं त्या झाडावर फळं खातात. कधी ते स्वतःचा विस्तार कारण हनुमानजीचं एवढं वजन केलेलं आहे हनुमानजीने स्वतःचं, की जेव्हा ज्या फांदीवर ते बसतायत ती फांदी तुटायला सुरुवात झालेली आहे. आता हनुमानजी हळू त्यांचं वजन वाढवतायत
जसं जसं ते एका एका झाडावर चढतायत तसे तसे ती झाडं कोलमडून पडतायत. जशी जशी ती झाडं कोलमडून पडतायत तसं तसं जोरजोरात आवाज येत आहेत त्या पूर्ण अशोक वाटिकामध्ये. आणि जसे जसे आवाज येत आहेत तेव्हा ते तिथल्या अशोक वाटिकातले जे पहारेकरी आहेत ते प्रथम तर हे कोण आलंय, हे काय माकड काय विध्वंस करते हे बघण्यासाठी येत आहेत, परंतु आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करतायत. जेव्हा त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात तेव्हाच हनुमानजी त्यांना प्रतिकार करायला सुरुवात करतात. जर कोणी बाण सोडला तर ते त्यांचा एक झाड उपटतात आणि त्यांच्यावर टाकतात. मग हळूहळू अनेक सैनिक जमा होतात आणि अनेक सैनिकांच्या द्वारे पण हनुमानजींना कोणीही नियंत्रण करू शकत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तिथे. त्या पूर्ण अशोक वाटिकेचा आता खूप हळूहळू विध्वंस होत चाललेला आहे आणि ते उड्या मारत मारत या बागेतून त्या बागेत, त्या बागेतून त्या बागेत पळत सुटले आहेत आणि ज्या ज्या झाडावरती चढतायत ते झाड कोलमडून पडतंय आणि सगळीकडे आता हाहाकार उडालाय की हा कोण माकड आहे, वानर आहे, याने पूर्णपणे लंकेमध्ये विध्वंस चालू केला आहे. तर अनेक प्रकारचे सैनिक, महान पराक्रमी तिथे सैनिक येतात, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु हनुमानजी काही कोणाच्या हाताला लागत नाहीत. आणि मग शेवटी ही बातमी जो रावणाचा मुलगा आहे अक्षय कुमार याच्यापर्यंत पोहोचते. अक्षय कुमार हा महान योद्धा आहे, खूप मोठा पराक्रमी मनुष्य आहे, राक्षस आहे, खूप महान पराक्रमी राक्षस आहे. आणि जेव्हा त्याला कळतं की अनेक आपल्या राक्षसांचा या एका वानराने झाडं तर मोडतोच आहे पण अनेक राक्षसांना मारतोय, तेव्हा अक्षय कुमार तो पूर्ण आपल्या सैनिकांसहित तिथे येतो आणि तो आल्या आल्या हनुमानजींवरती धनुष्य बाण घेऊन अनेक प्रकारचे बाण, अनेक प्रकारचे अस्त्र सोडायला सुरू करतो. परंतु कुठल्याही अस्त्राने, कुठल्याही शस्त्राने हनुमानजींना काहीही होत नाही आहे. हे पाहत असताना त्याचा राग वाढत जातो आणि तो अनेक सैनिकांना पाठवतोय, अनेक प्रकारच्या युक्त्या वापरून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा जो वानर आहे ते काही त्याला पकडण्यात येत नाहीये. असं बघताना शेवटी हनुमानजी या जो अक्षय कुमार आहे त्याच्यावरतीच हल्ला चढवतात आणि हळूहळू असं होतं की तो अक्षय कुमारचा हनुमानजी वध करतात, त्याला मारून टाकतात. आणि ही जेव्हा बातमी त्या पूर्ण लंकेमध्ये पसरते आणि ही बातमी जाते रावणाकडे, रावण आपला जो दुसरा मुलगा आहे मेघनाद याला आज्ञा देतात की अक्षय कुमार सारखा जर बलाढ्य आपला एक सैनिक मारला गेला असेल एका तुच्छ रावणाकडनं, एका तुच्छ वानराकडनं, तर निश्चितपणे ते म्हणतात मेघनाद तू जा आणि त्याला पकडून आण. तर मग मेघनाद तिथे येतो. मेघनाद जेव्हा तिथे येतो तेव्हा पाहतो की एक वानराने पूर्ण उच्छाद मांडलेला आहे, पूर्ण लंकेमध्ये पूर्ण विध्वंस करून टाकलेला आहे आणि तो एक दोन साधे बाण सोडून बघण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या साधे बाणांना तर आणि खरं तर हनुमानजींना पूर्णपणे हनुमानजी प्रत्येक अस्त्रापासून संरक्षित आहेत. कुठलंही अस्त्र, इवन आपण पाहिलं जेव्हा हनुमानजींचा जन्म झाला तेव्हा ब्रह्मदेवांनी स्वतः त्यांना वर दिलेला आहे की माझं ब्रह्मास्त्र देखील तुझा काही बिघडवू शकणार नाही, अशा प्रकारचा वर या हनुमानजींना प्राप्त होता. साधे छोटे मोठे अस्त्र तर काही प्रभाव करूच शकत नव्हते, परंतु शेवटी जो मेघनाद होता त्यांनी शेवटी विचार केला की हा काही वानर सहजासहजी सापडणार नाही, तेव्हा ते ब्रह्मास्त्र सोडतात. खरं तर ब्रह्मास्त्राचा परिणाम पण याच्यावरती होणार नाहीये हनुमानजींवरती, तरी पण हनुमानजी ब्रह्मदेवाचं अस्त्र असल्याने त्याचा पूर्णपणे रिस्पेक्ट करतात आणि ते त्याला हात जोडतात जेव्हा ब्रह्मास्त्र त्यांच्याजवळ येतं आणि ब्रह्मास्त्र पण त्यांना हात जोडतं आणि हनुमानजींची ब्रह्मास्त्र प्रदक्षिणा घालतं आणि हनुमानजी स्वतःला त्याच्या स्वाधीन करतात आणि मग ते जे ब्रह्मास्त्र आहे ते एक दोरी बनून हनुमानजींना पूर्णपणे गुंडाळून घेतं. तर अशा प्रकारचा इथे पाहू शकतो की मेघनादाच्या द्वारे हनुमानजींना ब्रह्मास्त्र सोडून कैद करण्यात आलेलं आहे आणि मग सगळीकडे बातमी पसरते की या माकडाला आता पकडण्यात आलेलं आहे आणि असा वानर कोण आहे ज्यांनी एवढा विध्वंस केला, म्हणून त्यांचे जे सर्व राक्षस आहेत, त्यांचे पत्न्या, त्यांचे मुलं, हे सर्वजण त्या
वानराला पाहण्यासाठी आता पूर्ण लंकेच्या त्या रस्त्यावर येऊ लागलेले आहेत. आणि त्यानंतर पूर्णपणे बांधून मेघनाथ त्यांना हनुमानजींना बांधतायत आणि ओढत ओढत ते रावणाकडे घेऊन जात आहेत. तर अशा प्रकारचं दृश्य पाहून सगळीकडे मेघनाथचा जय जयकार चालू आहे आणि हनुमानजी सगळ्यांकडे पाहतायत, आनंदाने हसतायत आणि आनंद घेत आहेत, की त्यांना माहिती आहे, की त्यांना हेही माहिती आहे, की मी जरी यांना पकडला गेलो असलो तरी पण मला माझा इच्छा अशी आहे, की मला रावणासमोर जायचं आहे आणि रावणाशी बोलायचं आहे. आणि त्याला माहिती आहे, की हे रावणाकडे घेऊन जात आहेत आणि मग मेघनाथ पूर्ण सैनिकांसहित हनुमानजींना कैद करून रावणाच्या दरबारात रावणाच्या समोर उपस्थित करतात. आणि जेव्हा हनुमानजी तिथे त्या रावणाच्या समोर जातात, रावण एका मोठ्या सिंहासनावर बसलेला आहे. रावणाच्या आसपास अनेक विद्वान मंडळी आहेत, त्यांचे प्रमुख सैनिक आहेत, अनेक मंत्रिमंडळाचे लोक आहेत आणि रावणाचं आसन हे सोन्याचं सिंहासन आहे आणि पायाखाली हनुमानजी जे पाहतात, की रावणाच्या पायाखाली अनेक देवी देवता त्यांनी पायाखाली घेतलेले आहेत. असा इतका महाभयंकर असा राक्षस जो रावण आहे, तर त्याच्याकडे पाहतात आणि ते पाहतात आणि जाणतात, की या सर्व गोष्टीवरनं हनुमानजी त्याला पटकन एकच गोष्ट ओळखतात, की रावण हा अत्यंत अहंकारी राक्षस असून याला इतका अहंकार याच्यामध्ये ठासून भरला आहे, की याचा अहंकार याच्या देहाबरोबरच जाईल किंवा याचा अहंकार असा सहजासहजी संपणार नाही. तर ही एक बाब अत्यंत महत्त्वाची आहे, की अहंकार जो असतो मनुष्याचा तो सहजासहजी जात नाही, तो देहाबरोबरच जातो. परंतु भक्ताचा जो अहंकार असतो तो निश्चितपणे त्याला सांगितलेलं असतं, की अहंकार सोडायचा. म्हणजे त्याला बाळकडूच त्याच्यापासूनच सुरू झालेलं असतं, की अहंकार सोडायचा आहे, अहंकार सोडायचा आहे, अहंकार सोडायचा आणि नम्र व्हायचं आहे. हे सारखं त्याच्यावरती बॉम्बार्डिंग झालेलं असतं. म्हणून फार अहंकार कमी आपण बघू शकतो भक्तांमध्ये. तर तिथे आपण उदाहरण पाहू शकतो हनुमानजींची एवढी अचाट शक्ती असताना इव्हन असं म्हटलं जातं, की हनुमानजी सहजपणे रावणाचा वध करू शकले असते. परंतु आता जसं सीता मातेने सांगितले, की रामाची कीर्ती व्हावी, त्यामुळे हनुमानजींना असं वाटतं, की आता रावणाला मारायचं नाहीये, परंतु रावणाचा असा काही अपमान करायचा किंवा अशा प्रकारे रावणाला बोलायचंय जेणेकरून रावणाच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे आणि यदा कदाचित तर त्याला चांगला संघ प्राप्त झाला किंवा चांगला उपदेश प्राप्त झाला, तो कदाचित रावण प्रभू श्रीरामचंद्रांना शरण पण येईल. त्यामुळे हनुमान विचार करतायत, की एकदा बोलून बघायला काय हरकत आहे. आणि जेव्हा रावणाच्या समोर हनुमानजींना नेतात तेव्हा आणि सांगतात, की हाच तो वानर आहे ज्यांनी सगळीकडे विध्वंस केलेला आहे. आणि मग रावण म्हणतो, की कोण आहेस तू? मग तेव्हा तो हनुमानजी स्वतःचा परिचय देतात, की मी केशरी पुत्र हनुमान आहे आणि सांगतात, की तू ज्या सीतेला इथे अपहरण करून आणलेलं आहेस त्या सीता मातेच्या प्रभू श्रीरामचंद्रांचा मी सेवक आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो अत्यंत मान सन्मानपूर्वक, कारण एवढी गोड भाषा आहे हनुमानजींची. हनुमानजींचं जे भाष्य आहे ते एवढं सुंदर आणि एवढं गोड आहे, की जेव्हा एखादा मनुष्य हनुमानजींशी बोलत असतो ना, तेव्हा हनुमानजींचा गोडवा त्यांच्या प्रत्येक वाक्यामधनं जाणवत असतो. तर तिथे पण हनुमानजी नम्र होऊन रावणाला म्हणतायत, की जे झालं ते झालं, फक्त तू जर प्रभू श्रीरामचंद्रांना शरण गेलास तर हे सर्व जे काही तू आत्तापर्यंत पाप केलंस ते पूर्णपणे विसरण्याची शक्ती श्रीरामांमध्ये आहे. ते तुला सर्व गोष्टी तुझ्या सर्व या पापांचा क्षय करतील, माफ करतील. फक्त तू शरण जा आणि हे सर्व झालेलं, कारण तुला हेच सांगतो रावणा, की हे शक्य नाही आहे. ना सीता तुमची होऊ शकते, ना राम जर इथे आले तर तुझा अंत, तुझा विनाश हा निश्चित आहे. त्यामुळे मी तुला विनंती करतो, की तू ह्या सर्व गोष्टींचा नाद सोडावा आणि प्रभू श्रीरामचंद्रांना शरण जावं. ज्या क्षणी रावणाला शरण जाण्याची गोष्ट हनुमानजी करतात तेव्हा अत्यंत क्रोधित, अहंकारी असा रावण अत्यंत क्रोधित होतो आणि हनुमानजींना तर पहिल्यांदा तर विचारतो, की तुमचं इथे येण्याचं प्रयोजन काय? तेव्हा हनुमानजी सांगतात, की मी शोध कार्यासाठी चाललेलो आहे आणि मला सीता मातेचा शोध लागलेला आहे आणि त्या
म्हणजे समुद्राच्या पलीकडे किष्किंधामध्ये प्रभू श्रीरामचंद्र वाट बघत बसलेले आहेत आणि मी जाऊन त्यांना फक्त हा संदेश दिला की ते पूर्णपणे सेना घेऊन येतील आणि तुझा नाश करतील. तेव्हा रावण सर्व मंत्रिमंडळांना विचारतो की या वानराचं काय केलं पाहिजे, की यांनी इतका विध्वंस केलेला आहे, अनेक राक्षसांचा आपल्या राक्षसांचा वध, राक्षसांना मारलेलं आहे. एवढंच काय तर माझा मुलगा अक्षय कुमार याचा पण त्यांनी याला पण त्यांनी मारलेलं आहे. त्यामुळे या वानराला इथल्या इथे मृत्यूदंड देण्यात यावा असं रावण तिथं घोषित करतो. ज्यावेळेस रावण तिथे घोषित करतो तर त्या मंत्रिमंडळात बिभीषण असतात आणि बिभीषण उठतात आणि म्हणतात की महाराज हे बरोबर नाही आहे, हे अधर्म आहे. जेव्हा धर्माची आणि अधर्माची व्याख्या समजून सांगतात बिभीषण तिथे, तेव्हा ते सांगतात की जर एखादा दूत असेल तर त्या दूताला धर्माप्रमाणे आपण मारू शकत नाही. तर त्याला फक्त जर तुम्ही म्हणत असाल की त्याने तुमच्या राज्यामध्ये विध्वंस केलाय तर त्याला काहीतरी दंड द्या आणि त्याला इथून सोडून द्या. परंतु त्याची हत्या करणं किंवा त्याला मारणं हे अयोग्य आहे, अधर्मपणाचं कार्य आहे. त्यामुळे आपण हे करायला नको. त्यामुळे तुमच्या मग स्तुती पण करतो तो रावणाची, कारण तुम्ही एवढे महान आहात. तुम्ही जेव्हा 4 लोक तुम्हाला विचारतील तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मी याला माफ केलं, यांनी एवढं विध्वंस केला तरी पण मी याला धर्माचं रक्षण किंवा धर्माच्या याप्रमाणे धर्माच्या मताप्रमाणे मी त्याला अभयदान दिलं. अशा प्रकारचं तुम्ही सगळीकडे सांगू शकता. हे जेव्हा बिभीषण त्यांना सांगतात तेव्हा त्यांना पटतं, रावणाला पटतं की हे खरं आहे, पण याला तर दंड झाला पाहिजे. तर याला काय दंड झाला पाहिजे? तर मग ते मंत्री विचारतात तेव्हा मग एक मंत्री त्यांना सुचवतात की याने जसं एका क्षत्रियाला त्याचा अपमान हा मृत्यूदंडापेक्षाही कठीण वाटतो, तसाच एखाद्या वानराची जर शेपटी नसेल किंवा त्या वानराची शेपटी जर आपण कापली किंवा जाळली तर वानर मेल्याप्रमाणेच आहे. जिवंतपणी मेल्याप्रमाणे वानर सदैव राहील. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही याची शेपटी जाळून टाकावी. आणि मग खरं तर जेव्हा हनुमानजी पाहतात किंवा ऐकतात की आपल्या शेपटी जाळण्याचा इथे विचार किंवा प्लॅन चाललेला आहे, तेव्हा त्यांना आनंद होतो. कारण त्यांना माहिती असतं की अशा प्रकारचं ज्या त्रिजटाच्या स्वप्नाने वर्णन केलेलं आहे आणि हेच कदाचित प्रभू श्रीरामचंद्रांची योजना असेल की मला या शेपटीद्वारे या लंकेमध्ये काही ना काही विध्वंस अजून करता येईल. आणि तेव्हा मग रावण आज्ञा देतो की यांची शेपटी धरा आणि याच्या शेपटीला आग लावा. अशा प्रकारे जेव्हा आज्ञा येते रावणाची तेव्हा अनेक प्रकारचे लोक राक्षस तिथे जातात आणि कपडा गुंडाळायला, शेपटीला त्या कपडा गुंडाळायला सुरू करतात. तेल लावतात, कपडा गुंडाळतात, तेल लावतात, कपडा गुंडाळतात. परंतु होतं काय की हळूहळू जशी तेल लावत चालले तशी ती शेपटी वाढत चालली आणि ती शेपटी एवढी वाढत पूर्ण बाहेर जाते, राजवाड्याच्या बाहेरपर्यंत जाते. एके ठिकाणी तर असं वर्णन आहे की सगळे कपडे संपले लंकेतले, सगळं तेल संपलं, तरी पण हनुमानजींची शेपटी वाढतच चालली. तेव्हा सगळे राक्षस थकतात, म्हणतात जेवढी शेपटी आली तेवढी तर आग लावून टाका आणि सोडून द्या याला, याची काही शेपटी संपायलाच तयार नाही आहे. आणि अशा प्रकारचं त्या राक्षसांची योजना असताना राक्षस तेल टाकतात आणि शेवटच्या याच्यावरती ते आग भडकवतात. जेव्हा जशी आग भडकवतात तेव्हा आत्तापर्यंत कंट्रोल केलेले हनुमानजी आता मात्र सुसाट धावतात तिथनं. ते सगळं बंधन, जे काय बंधपाश होतं ते तुटून निघतात आणि हनुमानजी तिथून उड्डाण घेतात. जसे हनुमानजी बाहेर येतात तसे हनुमानजी एक लंकेतला एक महल, एक घर, एक त्या आसपासचा एरिया, तिथे प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथे आपली शेपटी लावतात आणि आग लावतात. तर अशा प्रकारे काहीच मिनिटात पूर्ण लंका ही पूर्णपणे पेट घेतलेली दिसते. आणि जेव्हा हे पूर्णपणे पेट घेतलेला दिसतो तेव्हा ही बातमी तिकडे सीता मातेकडे जाते की एक राक्षसी त्यात आपसापसात चर्चा करत असतात. तेव्हा एक राक्षसी दुसऱ्या राक्षसीला सांगते की एक माकड आलं होतं इथे आणि त्यांनी इतका विध्वंस केला, इतके झाडं तोडली आणि आपल्या अक्षय कुमार राजांचा त्यांनी हत्या केली. आणि जेव्हा अक्षय कुमारची हत्या केली तेव्हा महाराजांनी
त्याला आज्ञा दिली आणि त्याची शेपटी पेटवली. परंतु त्याच्या शेपटी जशी पेटवली हे शब्द माता सीता ऐकते तेव्हा अत्यंत वेदना होतात त्यांना. त्यांना वाटतं अरे बापरे, याचा अर्थ हनुमानजींना खूप त्रास देत आहेत, खूप वेदना सहन कराव्या लागतात. ज्या अर्थी त्यांची शेपटी पेटवण्यात आली त्या अर्थी त्यांना अत्यंत दाह होत असणार, अत्यंत उष्ण होत असणार त्यांच्या शेपटीला, खूप ताप असा त्यांच्यामध्ये निर्माण झाला असेल. तेव्हा माता सीता अग्निदेवांची प्रार्थना करतात. अग्निदेवाला प्रार्थना करतात, म्हणतात हे अग्निदेव, माझ्या मुलाचं, माझ्या पुत्राचं रक्षण कर. त्याला जरी आत्ता ताप सहन करावा लागत असेल या आगीमुळे, तरी मात्र तुम्ही त्यांचं रक्षण करा. आणि त्याचबरोबर ते वायुदेवाचं प्रार्थना करतात, म्हणतात वायुदेव तुम्ही त्यांच्या सहाय्याला जा. आणि अर्थातच वायुदेव हे तर त्यांचे पिता आहेत आणि ते असं म्हणतात की या सर्व जरी आग लागली असली शेपटीला तरी पण हनुमानजी म्हणतात की मला त्या आगीचं काहीच वाटत नव्हतं, कारण जशी जशी आग लागत होती तसं तसं मला थंड वाटत होतं. एके ठिकाणी वर्णन करतात हनुमानजी, मला ते थंड वाटत होतं. आगीचा तर ताप जाणवतच नव्हता, परंतु मला त्या गोष्टीचा थंडावा असा हलकीशी आल्हाददायक एक अशी झुळूक आल्यासारखी मला वाटत होती. अशा प्रकारे वर्णन करतात. आणि या या गोष्टी कशामुळे घडल्या, तर माता सीता वायुदेव आणि अग्निदेवाला प्रार्थना करतात. तर जेव्हा इकडे लंकेला पूर्णपणे आग लागलेली असताना मग हनुमानजी परत म्हणतात की आता सीता मातेकडे जाऊया, सीता मातेची आज्ञा घेऊ आणि मग आपण पुढच्या याला प्रभू श्रीरामचंद्रांकडे, म्हणजे थोडक्यात लंका सोडून आपण तिकडे जाऊ असं विचार करतात. आणि मग ते बाहेर जातात, पहिले समुद्रात जातात, आपल्या शेपटीची आग विझवतात आणि आत मातेकडे येतात. सीता मातेचा निरोप घेण्यासाठी जेव्हा सीता मातेकडे येतात तेव्हा सीता माता त्यांची वाटच पाहत असते, कारण त्यांना माहिती असतं, कारण त्यांनी आता ऐकलेलं असतं. खरं तर त्यांना आता चिंता पण लागलेली आहे की हनुमानजीचं काय झालं असेल. आग लागली म्हणतायत हे सर्व लोक, पूर्ण लंकेला आग लागली आहे, हनुमानजींना तर काही त्रास झाला नसेल ना, अशाच विचारात असताना हनुमानजी समोर प्रकट होतात. आणि हनुमानजींना पाहून सीता मातेला खूप आनंद होतो. सीता माता म्हणते की मी तुझीच वाट पाहत होते, तुला जास्त त्रास नाही झाला ना, आणि तू असं का केलं. तेव्हा हनुमानजी सगळं विस्तृत वृत्तांत सांगतात आणि म्हणतात की माता आता मला परवानगी द्या, प्रभू श्रीरामचंद्र तिथे वाट बघत असतील, मला जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला अशी काहीतरी एखादी गोष्ट घ्या, एखादी वस्तू द्या जी मी प्रभू श्रीरामचंद्रांना दाखवेल आणि त्यांच्या, जसं तुम्ही पहिल्यांदा सांगितलं तशी कथा सांगेल. त्यानंतर काही वस्तू असतील तर द्या, अजून एखादं काही तुमच्या दोघांमधलंच गुपित असेल तर ते पण तुम्ही सांगा, जेणेकरून त्यांचा पूर्णपणे विश्वास वाढेल किंवा पूर्ण खात्री पटेल. तेव्हा मग माता सीता स्वतःचा चुडामणी एक काढून त्यांना देतात आणि म्हणतात की हा चुडामणी पण अत्यंत मौल्यवान आहे, कारण हा चुडामणी माझ्या आणि त्यांच्या दोघांच्या मधला प्रेमाची एक भेट आहे. त्यामुळे हा चुडामणी जेव्हा दाखवाल प्रभू श्रीरामचंद्रांना, त्यांना निश्चितपणे खात्री पटेल. त्याचबरोबर ते सांगतात की अजून एक छोटीशी अशी घटना सांगते मी तुम्हाला हनुमानजी, ही घटना तुम्ही त्यांना जेव्हा सांगाल तेव्हा त्यांची खात्री पटेल की हनुमानजी सीतेला भेटलेत. तेव्हा ते सांगतात, एकदा आम्ही वनवासात असताना, मी जेव्हा वनवासात होतो तेव्हा एक कावळा तिथे आला आणि कावळा माझ्या मागे सारखा फिरायला लागला आणि तो माझ्या मागे मागेच फिरायचा. आणि तो एके दिवशी त्यांनी तो प्रत्येक वेळेस माझ्या मागे यायचा आणि कधी माझ्या पायाला स्पर्श करायचा, कधी माझ्या हाताला स्पर्श करायचा आणि उडून जायचा. एक दिवशी असेच मी आणि प्रभू श्रीरामचंद्र एकांत वासत असताना प्रभू श्रीरामचंद्र माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मांडीवर मी डोकं ठेवून झोपले होते. तेव्हा हा परत तिथे कावळा आला आणि त्यांनी माझ्या पायाला स्पर्श केला आणि नुसता स्पर्श केला नाही तर तो चोचीने मारायला लागला. आणि पहिल्यांदा तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु त्याची एवढी चोच तीव्र होती की त्या चोचेच्या मारण्यामुळे माझ्या पायाला जखम झाली आणि त्यातनं रक्त वाहू लागलं. जसं रक्त माझ्या पायातनं वाहिलं
आणि ज्या क्षणी प्रभू श्री रामचंद्रांनी पाहिलं तेव्हा त्यांना अत्यंत क्रोध आला आणि त्यांनी तिथेच एक ब्रह्मास्त्र काढलं आणि त्या कावळ्याच्या मागे सोडलं. त्या कावळ्याला पहिल्यांदा तर वाटलं होतं की आम्ही सामान्य मनुष्य आहोत, परंतु त्याला माहिती नव्हती आमची शक्ती. आणि ज्या क्षणी त्यांनी ब्रह्मास्त्र पाहिलं तसा तो उडाला आणि सगळीकडे तिन्ही लोकांमध्ये फिरून आला. परंतु जिथे जिथे तो जातोय तिथे तिथे ब्रह्मास्त्र त्याचं पाठलाग करतोय आणि त्याला आता लक्षात आलं की आता आपल्या ह्याच्यातनं सुटका नाही आहे. आणि तेव्हा तो त्याच्या वडील, तर तो हा जो कावळा होता तो जयंत होता आणि हा जयंत एका कावळ्याचं रूप धारण करून आला होता आणि हा जयंत इंद्रदेवांचा मुलगा आहे. आणि तो माझ्यावरती मोहित झाला. त्याला वाटलं ही सामान्य स्त्री आहे म्हणून तो माझ्या मागे लागला आणि कावळ्याचं रूप घेऊन आला. परंतु जेव्हा ब्रह्मास्त्र सोडलं आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्याला तिन्ही लोकांमध्ये कुठेही हा ब्रह्मास्त्र सोडत नाहीये, तेव्हा ते गोल फिरून परत आमच्याच शरणी आलं. आणि जेव्हा ते प्रभू श्रीरामचंद्रांना त्यांच्या शरणागतीसाठी विनवणी करू लागला तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितलं की मी तुला माफ करतो, परंतु हे ब्रह्मास्त्र आता परत निघू शकत नाही. त्यामुळे ते ब्रह्मास्त्राला त्यांनी एवढीच विनंती केली की कमीत कमी मला इजा होईल असं तुम्ही त्याला आज्ञा द्या. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र सांगतात आणि त्या जो कावळा होता त्याचा डोळा फुटतो. तर अशा प्रकारे तो जो जयंत होता, तर या जयंताला जो धडा शिकवला होता, तर हा जो धडा होता तो आमच्या दोघांमध्येच फक्त घडलेली घटना आहे आणि ती इतर कोणालाही माहीत नव्हती. त्यामुळे ही एक घटना तुम्ही त्यांना सांगू शकता आणि जेव्हा या दोन घटना हा चूडामणी तुम्ही त्यांना द्याल तेव्हा त्यांची निश्चित खात्री पटेल की तुम्ही मला भेटला आहात. असं म्हणून माता सीता त्यांना आज्ञा देते आणि तिथून हनुमानजी परत किष्किंधाकडे येण्यासाठी निघतात. ज्याप्रमाणे त्यांनी महेंद्र पर्वतावरून उडी घेतली त्याचप्रमाणे इकडे पण जो हा पर्वत होता लंकेतला, त्या पर्वतावरती जाऊन तिथून उडी मारतात, उड्डाण घेतात आणि परत इकडे ज्या किनाऱ्यावरती आले होते किष्किंधाच्या किनाऱ्यावरती, जो आताचा तामिळनाडूचा किनारा आहे, तर तिथे त्या समुद्रावरनं झेप घेऊन परत हनुमानजी या प्रदेशामध्ये प्रवेश करतात. इथे आता हा जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम साधारणतः 2 ते 3 दिवसांचा पूर्ण घटनाक्रम आहे. या हनुमानजींना जाऊन 3 दिवस झालेले, 2 दिवसांपेक्षा अधिक दिवस झालेले आणि इथे सगळे लोक वाट पाहिलेले. त्यांना खाण्यात पिण्यात कुठल्याच गोष्टीत रस नाही, कारण ते अत्यंत तीव्रतेने हनुमानजीची वाट पाहत आहेत. काही काही लोकांना तर असं वाटतंय की हनुमानजी गेले, आता येणं शक्य नाही आहे, कारण हनुमानजी एवढ्या लांब जातील, तिथे सीतामाता भेटतील का नाही याची गॅरंटी नाही. भेटल्या तरी रावणाची शक्ती माहिती आहे आपल्याला, रावण त्यांना सोडेल का नाही माहीत नाही. या सर्व विचारात ही मंडळी असताना कोणीतरी जोरात आवाज देतं आणि म्हणतो की अरे हनुमानजी बहुतेक दिसत आहेत आणि हनुमानजी या समुद्रावरती तरंगताना किंवा या समुद्रावरती उड्डाण घेतलेले हनुमानजी कोणीतरी पाहतं. आणि जोरजोरात एकच तिथे आरडाओरडा चालू होतो आणि हनुमानजींना पाहिल्यावरती हनुमानजींचा तिथे जोरजोरात जय जयकार सुरू होतो. जसा हनुमानजींचा जय जयकार सुरू होतो आणि हनुमानजी सगळ्या लोकांना तिथल्या या वानरांना पाहतात तेव्हा हनुमानजींना अत्यंत आनंद होतो. आणि हनुमानजी जेव्हा हळूहळू खाली येतात तेव्हा सर्वजण, ही सर्व वानर सेना अत्यंत प्रसन्न होते, आनंद होते आणि पूर्णपणे हनुमानजींचा जय जयकार सुरू करतात. आणि मग पूर्ण घटनेचा विस्तृत वर्णन हनुमानजींना विचारतायत, परंतु हनुमानजी सांगतायत की आत्ता मला विचारू नका, कारण आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. आपल्याला लगेचच्या लगेच प्रभू श्री रामचंद्रांकडे गेलं पाहिजे. प्रभू श्री रामचंद्रांना भेटून सर्व वृत्तांत सांगितला पाहिजे, कारण ते अत्यंत व्याकुळ असतील. खूप दिवस झाले, जवळपास 30 दिवस झाले, 30 दिवसाची मुदत संपत आलेली आहे आणि तिकडे आपला राजा पण चिंतित असेल. त्यामुळे आत्ता शीघ्रतेने आपण गेलं पाहिजे असं हनुमानजी सांगतात. आणि मग सर्व सेना, जांबुवन, नील, हे सर्व मंडळी तिथनं किष्किंधा नगरीकडे जातात. किष्किंधा नगरीकडे जाताना अनेक मध्ये वधुवन, अनेक प्रकारचे वन भेटतात. काही काही प्रकारच्या वनामध्ये यथेच्छ भोजन करतात. आता शेवटी वानर जाताना काय करणार, तर
सरळ जाणार नाहीत किंवा विध्वंस न करता तर सरळ सहजतेने फळ काढून खाणार नाहीत. तर जोरजोरात उड्या, एक तर आनंद झालेला आहे की सीता मातेचा शोध लागला. ही बातमी त्यांच्यासाठी जीवापेक्षा प्रिय होती, कारण त्यांना माहिती होतं जर हनुमानजींनी शोधलं नसतं तर आपला मृत्यू निश्चित आहे हे त्यांना माहिती होतं, आणि थोडक्यात त्यांना मृत्यूचं आता जीवनदान मिळालेलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी आता याच्याकडे जाताना, किष्किंधाकडे जाताना लागणारे, जे रस्त्यात लागणारे वन आहेत, ज्या काही अनेक अनेक प्रकारच्या फळबागा आहेत, त्यात आनंद घेत घेत ते पुढे चाललेले आहेत. आणि हळूहळू जसा जसा किष्किंधा नगरीकडे जात आहेत तसा तसा तिकडे किष्किंधा नगरीमध्ये सुग्रीव आहे आणि त्यांची सेना जी आहे ती अत्यंत तीव्रतेने वाट पाहत आहे, की त्यांना वाटते की अजून कोणीच आलेलं नाही. इतके दिवस झाले जाऊन पण कोणी येत नाहीत, आणि त्यांना हळूहळू त्यांच्या कानावरती जोरजोरात जय जयकार, जोरजोरात आवाज, जोरजोरात मोठमोठ्या प्रकारचे गाणे, या प्रकारचं वाद्य, या प्रकारचा आवाज येतोय. आणि ते मग तिथे श्रीरामांना सांगतात की मला निश्चितपणे असं वाटतंय की कोणी तरी का होईना पण सीता मातेची बातमी घेऊन आलेला आहे. कशावरून? तर याच्यावरून की माझा असा अंदाज आहे की कोणी ना कोणी शोध लावलाय. ज्या अर्थी हे लोक आनंदाने येत आहेत, ढोल ताशे वाद्य वाजवत वाजवत येत आहेत, याचा अर्थ यांना काहीतरी मिळालेलं आहे. जर यांना काही मिळालं नसतं तर हे निश्चितपणे इकडे आलेच नसते, कारण ते जर असे आले असते तर मी त्यांना मारणार हे त्यांना माहिती आहे. मी त्यांना मुदतही दिली होती आणि त्यांना अट पण सांगितली होती, जर तुम्ही आला नाही तर तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा मी इथं आल्यावर देणार आहे म्हणून. तर त्यामुळे ज्या अर्थी ते एवढं आनंदाने येत आहेत त्या अर्थी काही ना काही आनंदाची बातमी ते निश्चितपणे घेऊन आलेले आहेत, असं जेव्हा सांगतात तेव्हा मग मात्र तीव्रतेने सगळेजण बाहेर आलेत आणि वाट पाहतायत की कोण आलं आणि काय हे लोक काय बातमी देऊन आली. आणि मग पाहतात तर प्रत्यक्ष हनुमानजी, अंगद, नील, जांबुवंत हे सर्व मंडळी तिथे आलेली आहे. आणि प्रत्येक जण अत्यंत आनंदाने उड्या मारत मारत येतोय. हे दिसताच प्रभू श्रीरामचंद्रांना, लक्ष्मणांना आनंद झाला की यांच्या आनंदाचं कारण निश्चितपणे आपल्या आनंदाचं कारण होऊ शकतं, त्याच्याशिवाय एवढे आनंदी हे होऊ शकत नाहीत, असा एक विश्वास त्यांच्यामध्ये जागृत झाला. आणि ते तीव्रतेने वाट पाहत आहेत की लवकर ही मंडळी इथे कधी येते की. आणि काही वेळातच हे सर्व लोक तिथे आले. जसं तिथे आले तसे पहिल्यांदा हनुमानजी पुढे दंडवत घालतात. आणि दंडवत घालताना प्रभू रामचंद्र इतके आतुर आहेत की काय वाक्य बोलेल. तर संस्कृतमध्ये जेव्हा वाल्मिकी वर्णन करतात तेव्हा शब्दांची पण आपण बघू शकतो की कशा शब्दांच्या रचना पण महत्त्वाच्या असतात. तर हनुमानजी म्हणत नाहीत की मी सीतेचा शोध लावला किंवा सीतेचा शोध मी लावला. तर पहिले वाक्य म्हणताना ते म्हणतात शोधली. शोध हा शब्द वापरतात की मी शोधली सीतेला. तर सीतेला मी शोधल्याचा शोध हा पहिला शब्द ऐकल्या प्रभू श्रीरामचंद्रांना आनंद होतो की शोध लागलेला आहे. आणि अशा प्रकारे हनुमानजी, आणि मग खरं तर हनुमानजी स्वतः पुढे येऊन सांगत नाहीत. जेव्हा हनुमानजी सगळेजण सांगतात की हे सर्व कार्य केवळ आणि केवळ हनुमानजींच्या शक्तीमुळे, बुद्धीमुळे, सामर्थ्यामुळे, त्यांच्या या सर्व गोष्टींमुळे त्यांना हे प्राप्त झालं. तेव्हा हनुमानजींकडे बघतात प्रभू श्रीरामचंद्र आणि मग पुढे यायला सांगतात आणि म्हणतात सांगा, आता विस्तृतपणे वर्णन करा. मग पहिल्यांदा तर विचारतात की पहिल्यांदा हनुमानजींना राम विचारतात की सीता कशी आहे. तर जेव्हा हनुमानजी विचारतात रामांना तेव्हा हनुमानजींच्या डोळ्यात अश्रू येतात. म्हणतात जसे तुम्ही इथे एकही क्षण सीतेशिवाय किंवा त्यांच्या स्मरणाशिवाय तुम्ही घातलेला नाही, तसाच सीतेची पण अवस्था तिकडे तशीच आहे. त्यांचा एकही क्षण तुमच्या नावाशिवाय जात नाही. एवढंच काय, तर ज्या अशोक वाटिकामध्ये त्या राहत आहेत त्या अशोक वाटिकेमध्ये तुमच्या नावाने इतकं तुमच्या नावाचं स्मरण त्यांनी केलेलं गेले वर्षभर. प्रत्येक क्षणी त्यांच्या मुखातनं राम 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 एवढंच नाव येत आहे. आणि या राम नावाचं
अक्षरशः त्या पूर्ण अशोक वाटिकेमध्ये वलय निर्माण झालेलं आहे, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. याचा अर्थ एक क्षणही, त्यांचा एक श्वासही रामाच्या नावाशिवाय, तुमच्या आठवणीशिवाय जात नाही आहे, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. परंतु हे पण सांगतो की अत्यंत दुःखमय, अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत आणि आपल्याला शीघ्र अतिशीघ्र त्यांना सोडवून आणलं पाहिजे. आणि त्यांची पण इच्छा अशी आहे की त्यांनी थोडक्यात आपल्याला 30 दिवसाचा अवधी दिला आहे आणि आपल्याला त्यांना 30 दिवसाच्या आत आणणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता आपण कशी योजना करायची, आणि मला माहिती आहे कसं जायचं, कुठून जायचं, कुठे ठेवलेलं आहे, याची सर्व माझ्याकडे माहिती आहे. त्यामुळे आपण आत्ताच्या आत्ता निघणं अत्यंत आवश्यक आहे, असं जेव्हा हनुमानजी वर्णन करतात. आणि मग हनुमानजी त्यांना जो दिलेला चूडामणी आहे तो चूडामणी देतात. आणि ज्या 2 घटना त्यांनी सांगितल्या होत्या त्या प्रभू श्रीरामचंद्रांना सांगतात, तेव्हा श्रीरामचंद्रांचा पूर्णपणे खात्री पटते. असं नाही की दुसरंच कोणत्या तरी सीताला पाहून आले, किंवा हे मायावी पण योजना असू शकली असती रावणाची, की कुठलीच दुसरी कुठली तरी स्त्री दाखवायची आणि सीता म्हणून दाखवायची. हा पण डाव असू शकतो. परंतु इथे मात्र खात्री पटलेली आहे. ज्या घटनांचं वर्णन हनुमानजी करतात ते प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात की या 2 घटना निश्चितपणे आमच्या दोघांच्या अतिशय खाजगी गोष्टी आहेत आणि त्या कोणालाच माहिती नव्हत्या. त्यामुळे माझी खात्री पटली की तुम्ही सीतेला भेटलात आणि तुमच्या सूचनेप्रमाणे आपण अतिशीघ्र आता लंकेकडे कूच करणार आहे. आणि हे सर्व चालू असताना इकडे लंकेमध्ये मात्र अत्यंत भयंकर भयभीत वातावरण आहे, कारण पूर्ण लंका जळून तो वानर जो आला होता तो गायब झालेला आहे. आणि मग रावणाकडे पहिल्यांदा तर मंदोदरी येते, आणि मंदोदरी जेव्हा रावणाकडे येते तेव्हा ती रावणाला विनंती करते की ज्या अर्थी एका माकडाने येऊन पूर्ण या लंकेचा विध्वंस केलाय, तर तुम्ही विचार करा. ती रावणाला पहिले भीती घालून बघते, प्रार्थना करते, विनंती करते, आणि ती सांगते की जर एका वानराने एवढा विध्वंस केला असेल तर एवढे लाखो करोडो वानर येणार असतील तर तुम्ही विचारच करा आपल्या लंकेचे काय हाल होतील. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते की तुम्ही ज्याच्याशी वैर घेताय तो निश्चितपणे साधारण माणूस नाही आहे, तो मनुष्य नाही आहे, हे तुम्ही जाणून घ्या. परंतु अहंकाराचा एवढा अहंकार, म्हणजे जेव्हा अहंकार बुद्धीच्या वर जातो, मनाच्या वर बुद्धी, बुद्धीच्या वरती अहंकार जेव्हा नियंत्रण घेतो, तेव्हा बुद्धीचं आणि मनाचं तो कुठल्याही प्रकारात परिस्थिती तो ऐकतच नाही. तर अशाच प्रकारचं इथे आपल्याला शिकवून मिळते की पूर्णपणे नियंत्रण हे अहंकाराने घेतलंय, आणि रावण जे काही सांगतायत कोणी त्यांचं कुठल्याही गोष्टीचं ऐकायला रावण तयार नाही आहे. पहिल्यांदा मंदोदरी समजून सांगते की तुम्ही याचा नाद सोडा, सीतेला वापस द्या, त्यांना शरण जा, आणि या सर्व गोष्टी इथल्या इथंच संपून जातील, मिटून जातील. तर त्यावेळेस मंदोदरीचं म्हणणं ऐकत नाही. मग तिथे विभीषण येतात. विभीषण पण समजून सांगतात की तुम्ही ह्या गोष्टीचा नाद सोडा. ज्याचा तुम्ही विरोध करताय, ज्याचं शत्रुत्व तुम्ही पत्करताय ते साधारण मनुष्य नाही आहेत, ते स्वतः विष्णू आहेत, ते मनुष्य रूपात आले. तुमच्या अटीप्रमाणे मला तर असं वाटतंय की तुम्हाला वानर आणि मनुष्यापासून धोका नाही आहे असा तुमचा वर होता, आणि निश्चितपणे हे दोघंही तुमच्या या गोष्टीचा फायदा घेऊन तुम्हाला संपवायला आलेले आहेत. तेव्हा अनेक प्रकारच्या धर्माच्या अधर्माच्या गोष्टी विभीषण सांगतात, कारण शेवटी या सर्व लंकेमधल्या अगदी 2-4 बोटावर मोजण्या इतकेच लोक खरे विद्वान आणि अतिशय नम्र आणि सात्विक विचारांचे होते. बाकी तर सगळे राक्षसी प्रवृत्तीचेच होते. परंतु इथे सांगताना विभीषण अनेक प्रकारचं वचन सांगतात, अनेक हितकारी त्याला नीतीच्या गोष्टी सांगतात, परंतु रावण ऐकायला तयार नाही. आणि रावण जेव्हा ऐकत नाही तेव्हा रावण एकटाच ऐकत नाही. जरी रावणाच्या मनात असा विचार आला जरी असेल तरी त्याच्या आसपासचे जे लोक आहेत ते त्या रावणाचा अहंकार अजून त्याला खतपाणी घालतात असं आपल्याला दिसतं. जसं एका क्षणी असं वाटतं की रावण विचार करू शकेल की खरंच हे होऊ शकतं का, परंतु लगेच कोणीतरी येईल, जसं त्याचा मुलगा
मेघनाद येईल आणि म्हणेल नाही नाही तुम्हाला असं करायची गरज नाही, तुम्ही एवढे महान राजा आहात, एवढं असं आहे तसं आहे, तरी तर लगेच त्याचा अहंकार परत जागृत होईल आणि परत रावण कुठली गोष्ट ऐकणार नाही. तर अशा प्रकारच्या रावणाचा अहंकाराने त्याच्यावरती स्वतःवरती विजय मिळवला आणि त्याला या चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडलं. थोडक्यात तो कुठल्या गोष्टीचं ऐकतच नाही आहे. जसं बिभीषण समजवत आहेत की 3 गोष्टी, त्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात, ज्यांच्याशी आपण खोटं बोलून त्यांचा लाभ उठवू शकत नाही. म्हणजे त्यांना खोटं बोलून आपण त्यांचं त्यांच्यापासून पळून जाऊ शकत नाही, असं नीतीच्या गोष्टी काही सांगतात आणि अनेक तर्क पण देतात. अनेक तर्क देताना ते सांगतात की तुम्ही कसं रामाला शरण जायला पाहिजे. राम हे कसे हितकारी आहेत आणि त्यांची जेव्हा शरणागती तुम्ही त्यांची जेव्हा स्वीकाराल तेव्हा तुम्हाला ते निश्चितपणे माफ करतील. परंतु जसं जसं बिभीषण या गोष्टींचं म्हणजे थोडक्यात रामांची स्तुती करतोय आणि थोडक्यात कमीपणा रावणाचा दाखवत आहे. त्यामुळे रावणाचा राग वाढत चाललाय आणि इतक्या विकोपाला ते वाद जातो की राम आज्ञा देतात की तू माझा भाऊ नाहीये, तू आत्ताच्या आत्ता लंका सोडून जा. जरी बिभीषण त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतील तरी रावण ऐकून घेत नाही. मग शेवटी बिभीषण विचार करतात की इथं न राहिलेलंच बरं, कारण याचा विध्वंस तर निश्चितपणे ठरलेला आहे, परंतु याच्या पापामध्ये आपण सहभागी होता कामा नये. असं म्हणून बिभीषण निर्णय घेतात की मी जातो. आणि बिभीषण इतके सत्वगुणी आहेत की जाताना पण शेवटी रावण त्यांचा मोठा भाऊ आहे, त्यांचे चरण स्पर्श करतात आणि तिथून निघून जातात. आणि जेव्हा बिभीषणजी निघून जातात म्हणजे जेव्हा इकडून निघतात तेव्हा तिकडे किष्किंधामध्ये सुग्रीवाने आपल्या सैन्याला आज्ञा दिलेली आहे की आपण जाऊन समुद्र किनाऱ्यावर जाऊन थांबायचं आहे आणि पुढे आपल्याला कसा प्रवास करायचा याची योजना बनवायची आहे. म्हणून सगळे सैनिक आता करोडो जे सैनिक त्यांचे वानर सैनिक आहेत ते आता सगळे तिथं जमलेले आहेत आणि सगळेजण आता या किनाऱ्यावरती येऊन पुढचा प्रवास करणार आहे. तर त्यावेळेस हे किनाऱ्यावर जसे येतात तसं इकडून बिभीषण पण रावणाला सोडून त्या किनाऱ्यावरती येतो आणि प्रभू श्रीरामचंद्रांची ते शरणागती स्वीकारतात. ते जेव्हा येतात तेव्हा अनेक जणांना वाटतं की रावणाचा भाऊ आहे तर तो निश्चितपणे काहीतरी त्याच्या मनात छल कपट असणार. त्यामुळे अनेक जणांचं मत असं होतं की प्रभू श्रीरामचंद्रांनी त्याला आश्रय द्यायला नाही पाहिजे. परंतु रामाचं वचनाप्रमाणे आपल्याला माहिती आहे की प्रसिद्ध वचन आहेत रामाचे, जो कोणी रामाला शरण येईल त्याला राम पूर्णपणे शरणागती देतात. जरी रामाचं अहित एखादा मनुष्य चिंतत असेल तरी राम त्याला पूर्णपणे शरणागत झाला मनुष्य तो, तर राम त्याला शरणागती देतात, आश्रय देतात. तर जेव्हा बिभीषण येतात तेव्हा अनेक जण विरोध करतात, तरी पण हनुमानजी मात्र सांगतात की नाही, मी यांना ओळखतो, माझी यांची भेट झालेली आहे, अत्यंत सद्गुणी मनुष्य आहेत आणि यांना तुम्ही आश्रय द्यायला पाहिजे. आणि मग जेव्हा बिभीषण येतात आणि बिभीषण जेव्हा येतात तेव्हा ते त्यांचा आश्रय घेतात आणि मग प्रभू श्रीरामचंद्र त्यांना शरणागती देतात. आणि शरणागती देतानाच प्रभू श्रीरामचंद्र त्यांना सांगतात की जर रावणाचा आपण पराभव केला, रावणाला मारलं, तर तुम्हाला मी लंकेचा राजा म्हणून घोषित करतात आणि एवढंच राजा म्हणून काय तर त्यांचा राज्याभिषेक पण करतात. एवढ्या विश्वासाने प्रभू श्रीरामचंद्र त्यांचा राज्याभिषेक करतात. तर अशा प्रकारे तिकडे रावणाचा अहंकार वाढतच चाललाय, इकडे मात्र सगळ्या वानर सेनेचं उत्साह द्विगुणित झालेला आहे. द्विगुणित होऊन ते जेव्हा किनाऱ्यावर येतात तेव्हा त्यांची पुढची योजना चालू होती आणि ज्या पुढच्या योजनेमध्ये आपल्याला माहिती आहे की अत्यंत महान अशी जी राम सेतूचं निर्माण आहे, तेव्हा या राम सेतूच्या निर्माणाची संकल्पना येते पुढे की याच्यावरनं आपल्याला जायचं असेल तर आपल्याला सेतू बांधणं आवश्यक आहे. सेतू बांधण्यासाठी काय करावं लागेल, तर सेतू बांधण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला या समुद्र देवतेची आराधना करावी लागेल. म्हणून प्रत्यक्ष भगवंत जरी असले तरी या मनुष्याच्या रूपामध्ये आले आहेत. ते एका साधारण मनुष्याची लीला करतायत. त्यामुळे पहिल्यांदा तर ते समुद्र देवताची प्रार्थना करतात की आम्हाला तुम्ही मार्ग द्यावा, आम्हाला
तुम्ही यावरती समुद्र पार करून आम्हाला लंकेत जायचं आहे, त्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं असं विनंती करतात. 1 दिवस जातो, 2 दिवस जातात, 3 दिवस जातात, तरी पण समुद्र काही हलायला तयार नाही आहे. तेव्हा मग प्रत्यक्ष भगवंतांना आपला प्रत्यक्ष राग प्रगट करावा लागतो आणि मग बाण काढतात आणि बाण समुद्रावरती धरला, ज्या क्षणी धरतात तेव्हा मग समुद्र देवता बाहेर येते आणि प्रभू श्री रामचंद्रांना विनंती करते की तुम्हाला मी शरण आलेलो आहे आणि मला सांगा तुम्हाला तुमची काय इच्छा आहे. त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र सांगतात की मला आमच्या सगळ्या सेनेला इथून पलीकडे जायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही सहाय्य केलं पाहिजे. जेव्हा अशी विनंती करतात तेव्हा समुद्र देवता प्रभू श्री रामचंद्रांची आज्ञा घेतो आणि त्यांना वचन देतो की जर तुम्ही यावरती म्हणजे या समुद्रावरती जे काही कार्य कराल त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल असं वचन देऊन समुद्र देवता तिथून निघून जातात. आणि त्याच वेळेस अंगद नील जो आहे, जो थोडक्यात आत्ताच्या भाषेमध्ये म्हणायचं गेलं तर तो एक आर्किटेक्ट आहे आणि त्याला या जो पुढची योजना करायची, इथून तिकडे वानर सेनेला घेऊन जायचे, तर त्यांना एक प्रस्ताव येतो की इथे जर आपण एक सेतू बांधला, एक पूल बांधला, तर आपण सहजपणे या सर्व वानर सेनेला घेऊन तिकडे जाऊ शकतो. आणि मग अशा प्रस्तावाबरोबर इथे हा प्रस्ताव प्रभू श्री रामचंद्र मान्य करतात आणि सर्वांना आज्ञा देतात की जसं नील सांगतात त्याप्रमाणे या सेतूचं निर्माण व्हावं आणि ज्याप्रमाणे या सेतूचं जसं या सेतूचं निर्माण होईल आणि ते पण लवकरात लवकर निर्माण झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर आपली सेना घेऊन लंकेच्या त्या भागाकडे जाता येईल, अशी प्रभू श्री रामचंद्र आज्ञा देतात. आणि आज्ञा देऊन इथे या पुलाचं किंवा जे राम सेतू आहे, प्रसिद्ध राम सेतू आहे, त्याचं निर्माण इथे चालू होतं. तर अशा प्रकारे या भागापर्यंत म्हणजे राम सेतूच्या निर्मितीपर्यंत या सुंदरकांडाचं वर्णन आहे. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की इथे सुंदरकांड संपतं आणि पुढे यापासून लंकाकांड किंवा युद्धकांडाला सुरुवात होती, ती जेव्हा प्रभू श्री रामचंद्र इथे रामेश्वरमला जातात. या दिवसांमध्ये रामेश्वरमला शिवजींची आराधना करतात. ती काय करतात, का त्यामागे काय भाव असतो, शिवजी कसे सहकार्य करतात, त्यानंतर हा सेतू कसा बांधला जातो, कसं कसं कोण कोण योगदान करतं, कसे कसे महान भक्त याचं योगदान करतात आणि हा सेतू केवळ 5 दिवसात कसा निर्माण केला जातो याचं वर्णन, आणि मग पुढे सेतू बांधून कसं तिकडे जातात, कसा रावणाचा पराभव होतो आणि कसा रावणाचा वध होतो, यापर्यंत या सर्व गोष्टींचं वर्णन आपण युद्धकांड किंवा लंकाकांडामध्ये पाहू शकतो. त्याची चर्चा आपण उद्यापासून करूया. हरे कृष्ण. अशा प्रकारे आपण जो अत्यंत सुंदर असा सुंदरकांडाचं वर्णन आजपर्यंत श्रवण केलं. कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही सुचवायचं